ना तेव्हापासून लोक मला म्हणायचे की यांच्या आष्टीच्या फार्म हाऊस मध्ये सगळे गाव गुंड आणून हे पाळतात आणि त्यांच्याकडे कोयते, त्यांना चिकन खायला घाल, दारू प्यायला दे, आणि ह्याचा उपयोग हा पूर्ण इलेक्शन मध्ये होतो. आता संदीप क्षीरसागरचे काल मला अनेक व्हिडिओ आले की मग ही गन तुम्हाला चालते का. याच्यावरनं आपल्याला कळतं ना की ही माणसं सेमच आहेत. म्हणजे आज धनंजय मुंडे मोठे झाले म्हणून यांना त्याचा प्रॉब्लेम आहे, पण उद्या हे मोठे झाल्यावर हे गुंडगिरी काही कमी करणार नाहीयेत. माझ्याकडे कितीतरी कालपासून व्हिडिओ झालेत या सगळ्यांचे, कारण आपापल्या ठिकाणी हे पण तेच करतायत. मग या सगळ्यांविरुद्ध का लढू नये, एका व्यक्तीविरुद्ध का लढावं. म्हणून मी म्हंटल की हे सगळे सेम आहेत. आणि आज हे शरद पवार तिथे येत आहेत, जितेंद्र आव्हाड तिथे येत आहेत, तर जितेंद्र आव्हाड मुंबऱ्यात काय करतात हे त्यांना विचारा. याआधी धनंजय मुंडे त्यांच्या पक्षात होते तेव्हा त्यांनी का आवाज उठवला नाही हे त्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत. तर हे सगळे ड्रामेबाज आहेत, दुसरं तिसरं काही नाही. यांना राजकारणाशिवाय दुसरं काही दिसत नाही. मग एवढे सगळे